तंदूर नान बनवण्यासाठी आपण इथं 2 चमचे दही टाकून घेतलेला आहे, 1.5 चमचा साखर टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा मीठ आणि 1 पळी तेल टाकून घ्यायचे। विस्करने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केलेलं बाजूला केले। इथं आपण 3 वाटी मैदा टाकून घेतलेला आहे, म्हणजेच पाव किलो। तुम्हाला कितपत नान करायचे त्याच्यानुसार टाकू शकता। अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि पाव चमचा मीठ टाकून घेतल्यानंतर पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचे आणि हे जी बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे मिक्स केलेलं याच्यामध्ये टाकून मुलायम असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे। याचा घट्टसर डो न करता मळून घ्यायचा आहे। पाण्याचा थोडा थोडा वापर करून हे पीठ मळून घेऊया। छान असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। हे थोडंसं हाताला चिकटतं, तर इथं आपण अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते हाताला चिकटणार नाही। परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा करून आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे। 15 मिनिट झालेले आहे, चेक करूया। तर बघू शकता एकदम मुलायम असा हा डो तयार झालाय। तर अशा प्रकारे व्हायला पाहिजे, तेव्हा नान आपलं एकदम मऊ लुसलुशीत असं होतं। आता हे परत एकदा मळून घ्यायचं। तुम्हाला किती नान बनवायचे त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। खूप पण मोठे गोळे करायचे नाही, तर लिंबापेक्षा थोडासा मोठा असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एवढ्या पिठामध्ये इथं मी 8 गोळे तयार करून घेतलेले आहेत। थोडंसं पिठामध्ये बुडवून घ्यायचं, लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने। खूप मोठं पण करायचं नाही, तर आपण तळहाता एवढा ह्या लाटून घ्यायचा आहे। तुम्ही असं हाताने ओढून सुद्धा करू शकता, पण खूप कडक होतो, मुलांना नरम असा आवडतो, त्यामुळे मी लाटून घेतलेला आहे। तर हातावर बसेल एवढंच लाटून घ्यायचं आहे। आणि हे कसं आहे लाटताना ना आकसल्यासारखं होतं, त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। थोडंसं लांबट आकारामध्ये मी लाटून घेतलेलं आहे। आता याच्यावरती कलुंजी टाकून घ्यायची आहे। कलुंजीमुळे ह्या नानची चव खूप भन्नाट अशी लागते। इथं तुम्ही लसण बारीक चॉप करून सुद्धा टाकू शकता किंवा कोथिंबीरही टाकू शकता। लसण कट करून घेतलेला टाकून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया। जसं की हॉटेलमध्ये भेटतो तशा प्रकारे हा नान तयार होतो। अगदी हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे, थोडंसं लाटणं फिरवायचं। जेव्हा आपण भाजू ना तेव्हा कलुंजी किंवा हे जी कोथिंबीर आहे ती गळून पडणार नाही। आता कलुंजी लावलेली बाजू आपल्या हातावर घ्यायची आहे आणि ही खालची बाजू आहे ती अशी घ्यायची आणि एखाद्या ब्रशने याला व्यवस्थित पाणी लावायचं। पाणी जर नाही लावलं तर तुम्ही तव्याला नान चिटकून राहणार नाही आणि ते गळून पडेल भाजताना। तर व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावल्यानंतर तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यावर हा नान टाकून घेतलेला आहे आणि इथं मीडियम गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, हाय फ्लेम करायची नाही। आणि थोडंसं बुडबुडे आले की लगेचच पलटी करून थोडासा भाजून घ्यायचा आहे, नाहीतर जास्त जर भाजलात ना तर असं पलटी करायला गेलात ना तर नान गळून पडतंय। आता इथं असा तवा हलवून हलवून आपल्याला भाजून घ्यायचा आहे, चेक करत करत। तर अशा प्रकारे घरच्या घरी परफेक्ट असे नान आपण तयार करून खाऊ शकतो। तुम्ही इथं चिकन करी सोबत किंवा मटन करी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा पनीरच्या भाजी सोबत सुद्धा इतका मस्त असा होतो। मीडियम गॅसवर छान असा भाजून घ्यायचा। तर बघू शकता एकदम परफेक्ट नान आपला तयार झालेला आहे। तर वाटणार नाही की आपण हा घरी बनवलेला आहे। आता आपण हा नान काढून घेऊया। गरम गरम आहे तोपर्यंत बटर किंवा तूप लावून याच्यावरती दाबून घेऊन गरमागरम हा नान तुम्ही सर्व करू शकता। तर ही नानची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा।